केला। 9 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल 1933 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय। याआधी हमी भावाचा पत्ता नाही। सोयाबीनला 7,000 रुपये दर देतो म्हणून तुम्ही सांगितलं निवडणुकीमध्ये, देताय काय 7,000 रुपये? कुठल्या ठिकाणी कुठल्या सेंटरवर या राज्यातील शेतकऱ्याला 7,000 रुपये हमी 7,000 रुपये सोयाबीनला भाव मिळतोय याचं उत्तर या ठिकाणी येणं अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय। केवळ निवडणुकीमध्ये मतं घेताना तुम्ही लोकांची दिशाभूल करून जर मतं घेतली असतील आणि जे काही आश्वासनं दिले असतील, कर्जमाफीचा मुद्दा पहिल्या कॅबिनेटमध्ये होणार होता अध्यक्ष महोदय, झाला नाही। अजून मंत्रिमंडळ गठीत झालं, खाते वाटप झाले नाहीत। आम्ही अपेक्षा आहे की आमच्या आपण दिलेले मुद्दे जे काही आश्वासन आहेत, 2100 रुपये महिलांना देण्याचं असेल आमच्या भगिनींना ते द्या, 40% शेतकऱ्यांचं कर्जमाफीची पूर्णतः घोषणा केली, हे करा। सरसकट कर्जमाफीची घोषणा केली, त्याच्यावर लवकर अंमलबजावणी करा। हे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये येणं अपेक्षित होतं। आज शेतकरी का आत्महत्या करतोय? परवाच्या दिवशी गडचिरोलीतला शेतकरी आत्महत्या केला अध्यक्ष महोदय। एकदम तरुण शेतकरी 37 वर्षाचा का आत्महत्या केलं? की नापिकी झाली, कर्जात डुबलेला आहे आणि म्हणून याकडे आपण सभागृहाचं लक्ष वेधण्याचं काम करतो। आज बहुमत, पाशवी बहुमत आहे, प्रचंड बहुमत। भीती तुम्हाला नाहीच आहे, पण मुद्दे तर महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या, सरकारला कळू द्या, ही आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय। पण अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये 9 महिन्यामध्ये 1933 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। यवतमाळ जिल्ह्यात 237, अमरावतीमध्ये 192, बुलढाणा अकोल्यामध्ये 118, बुलढाण्यामध्ये 177, वाशीमध्ये 60 अशा प्रकारे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय। अजूनही शेतकऱ्यांच्या घरात कापूस आणि सोयाबीन पडलेला आहे, त्यांना हमी भाव मिळत नाही। आपण उत्पन्नावर काय अपेक्षा आहे? रास्त अपेक्षा आहे शेतकऱ्यांची। म्हणून आपल्याला विनंती आहे की या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याची या सरकारकडून राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करताना अपेक्षा आहे। धान उत्पादक शेतकरी अध्यक्ष महोदय अजून सेंटर सुरू झाले नाहीत, मागचे पैसे धान खरेदीचे अद्यापही शेतकऱ्याला मिळाले नाहीत। ते मिळणं गरज आहे की नाही? ते शेतकऱ्यांना पैसे मिळालेत की नाही? तुम्ही लाडक्या बहिणीवर खर्च केलात, आम्हाला आनंद आहे, तुम्हाला मतं मिळालीत, बहिणींना आमच्या आधार मिळाला, परंतु शेतकरी काय तुमचा दुश्मन आहे? त्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे पुरेसे सेंटर अजून झाले नाहीत, त्याला न्याय देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। म्हणून आपल्याला विनंती आहे की बनावट औषधामध्ये लोक मरत आहेत, त्याचा उल्लेख नाही। महिलांना रस्त्यावर टाइम खत्म हो जाएगा आपलं ज्या कायदा सुव्यवस्था खड्ड्यात गेली, नागपूरमध्ये 70,000हून अधिक 70 प्रकारचे हजाराहून अधिक औषधी जप्त केलेत, लोक मरतायत। त्या बोगस औषधीमुळे लोकांचा जीव जातोय, आरोग्य यंत्रणेचे धिनवळे निघाले आहेत, कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे। अध्यक्ष महोदय, मैं महामहिम राज्यपाल के